नमस्कार, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे परत एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे बँक हॉलिडे स्वित्झर्लंडमध्ये आणि तुम्हाला दिसतच असेल की वेदर इतकं मस्त झालं आहे आणि आज थंडीही कमी आहे. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की कुठेतरी पटकन जाऊन येऊया आणि त्यामुळे आम्ही एका डे ट्रिपवर आलो आहोत आणि आम्ही आलो आहोत झरमातला. येस, सो झरमाट हे इकडचंच एक टुरिस्ट लोकेशन आहे आणि झरमाटची खासियत अशी की इकडचा जो फेमस पीक आहे मॅटरहॉर्न, तो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना जरी डायरेक्टली माहीत नसेल तरी इनडिरेक्टली आपण जे टॉबलरॉन चॉकलेट खातो त्यावर जो पीक आहे तोच हा मॅटरहॉर्न पीक आहे अशाने माहीत असेल. तर येस, तो इकडे आम्ही आलो आहोत आणि त्या व्यतिरिक्त ते एक जस्ट रेफरन्स झाला सांगायला तुम्हाला की काय रिलेशन आहे, बट त्या व्यतिरिक्त हा जो पूर्ण एरिया आहे तो इतका सुंदर आहे आणि आम्हाला केव्हापासून इथे यायचं होतं. फक्त वेदर इथे खूप डायसी असतं. लास्ट टाइम आम्ही याचा प्रयत्न केलेला पण खूप विंडी होतं, त्यामुळे आम्हाला नाही काही इथे करता आलं किंवा नाही येता आलं. बट आज मस्त निमित्त साधलं आहे आम्ही आणि आता आम्ही जाणार आहोत आमच्या पुढच्या प्रवासाला. आता आम्ही झरमातला उतरलो आहोत आणि आमच्या इथून आम्ही कसे आलो ते थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला सांगू. पण आता आम्ही आमची नेक्स्ट ट्रेन पकडतोय. ती आहे कॉगविल ट्रेन, जी खूप अशी इकडची स्पेशल ट्रेन आहे जी पूर्ण असे स्टीप स्लोप चढते माउंटनचे. तर ती आपण बघूया आणि त्या ट्रेनने आपण जाऊया आपल्या डेस्टिनेशनला. आता आम्ही माहिती करतोय केबल कारचं प्रोव्हिजनही आहे का मॅटरहॉर्नला जायला. सो ते आम्ही जरा माहिती काढू इकडच्या टुरिस्ट ऑफिसमधनं आणि तुम्हाला पूर्ण जर्नी दाखवू. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि आमच्यासोबत ही जर्नी एन्जॉय करा. तुम्हाला जर झरमॅटला पोचायचं असेल तर तुम्हाला विस्प स्टेशनवरून झरमॅटसाठी ट्रेन पकडावी लागते. जे कोणी टुरिस्ट म्हणून ट्रॅव्हल करतायत त्यांचं झरमॅट स्टेशनपर्यंतचं तिकीट हे स्विस पासमध्ये इन्क्लूड आहे. पण जे कोणी लोकल आहेत त्यांना जिनिवाहून जर ट्रॅव्हल करायचं असेल तर त्यांना साधारण 51 फ्रँक्स असं तिकीट पडेल विथ हाफ फेअर कार्ड वन वे पर पर्सन. आणि झ्युरिक किंवा लुझनवरून तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्हाला साधारण 60 to 65 फ्रँक्स असं तिकीट पडेल. विस्प टू झरमॅटपर्यंतचा आमचा हा प्रवास साधारण 1.25 तासाचा होता, पण अतिशय निसर्गरम्य होता. खरं तर ट्रेनला असलेल्या मोठ्या विंडोजमुळे कुठल्याही साईडने एकदम पॅनारोमिक व्ह्यू बघायला मिळतो. पण मला विचाराल तर तुम्ही ट्रेनमध्ये राईट साईडला बसलात तर व्ह्यू आणखीन जास्त छान दिसेल. आम्ही झरमॅट स्टेशनला उतरलेलो आहोत, तुम्ही बघितलं. आणि आता आम्ही खाली आलेलो आहोत अंडरग्राऊंड, जिथे तुम्हाला इथे माझ्या आजूबाजूला दिसतील ही लॉकर सिस्टीम आहे. सो तुम्ही इथे आलात आणि तुमच्याकडे खूप बॅग्स असतील तर तुम्ही ही लॉकर सिस्टीम यूज करू शकता. ह्या लॉकर सिस्टीममध्ये तुम्हाला मीडियम साईज लॉकर आणि एक्सेल साईज लॉकर असे 2 अवेलेबल आहेत. सो हा मीडियम साईजचा लॉकर आहे. आपल्या इकडे 2 सॅक्स वगैरे इथे अशा राहू शकतात आणि एक्सेल साईजचं पण आहे. ह्या एक्सेल साईज आहे. इथे एक केबिन बॅग राहू शकते ट्रॉलीची. त्याचे चार्जेस मी आत्ता बघितले तर मीडियम साईज लॉकरचं तुम्हाला यूज करायचा असेल तर त्याचे 10 फ्रँक आहेत एका दिवसासाठी, पूर्ण 24 तासासाठी. आणि जर एक्सेल साईज वापरायचा असेल तुम्हाला तर त्याचे 13 फ्रँक आहेत. सो तुम्हाला इथून आधी तिकीट घ्यावं लागतं पे करून आणि मग त्यानंतर तुम्ही ते लॉकर यूज करू शकता. आम्ही आता क्यूमध्ये उभे आहोत कारण आम्हाला जसं तुम्हाला बोललो की कॉर्नर कार जी कॉगविल ट्रेन आहे ती घ्यायची आहे वरती जायला मॅटरहॉर्नला. चला आता तिकीट घेऊया. आणि आम्हाला तिकीट
हाफ फेअरच्या प्राईजनी मिळणार आहे, कारण आमच्या दोघांचे हाफ फेअर पास आहे. एक्साइटेड आहे वृषाली? तर फायनली आम्ही बसणार आहोत ट्रेनमध्ये आणि चांगली जागा मिळाली पाहिजे शूट करायला. आणि आता आम्ही वरती जायला म्हणजे गॉर्नर ब्रॅटला जायला ट्रेन पकडलेली आहे 11:30 वाजताची आणि ट्रेन फुल पॅक झालेली आहे. तर एकदम लोकल ट्रेन पकड. एकदम कारण सगळ्यांना व्ह्यू बघायचं आहे ना, त्याच्यामुळे सगळेजण अगदी पळून आपली सीट पकडत आहेत. त्याच्यामुळे आम्ही पण एक मस्त अशी सीट पकडली. आम्ही गुगलवरती वाचलेलं की जर तुम्हाला म्हणजे ज्या डिरेक्शनने ट्रेन वर जाते त्याच्या राईट साईडला बसायचं आहे, सो दॅट तुम्हाला तो पूर्ण व्ह्यू दिसेल. सो आता बघूया, आम्ही पण पहिल्यांदाच जातो आहे. लेफ्ट साईडला येतोय का राईटला, आम्ही बसतोय तरी राईटला. सो होपफुली इकडेच येईल आणि जर तसा आला तर मी व्ह्यू तुम्हाला दाखवेल. 20 minutes later. कसं वाटतं वृषाली? अजून व्ह्यू आला नाही. माउंटेन्स. सो आम्ही दिलेली टीप बरोबर होती. जेव्हा ट्रेन वरच्या साईडला जाते त्याच्या राईट साईडला तुम्हाला पकडायची आहे सीट, म्हणजे तुम्हाला हा पूर्ण मस्त व्ह्यू दिसेल. ही अशी तुम्हाला विंडो वरतून खालती पण करता येते आणि मग तुम्ही असा मस्त व्ह्यू बघू शकता. तिला पण बघायचं आहे. आणि फायनली आम्ही पोचलेलो आहोत मॅटेरॉनला. हा जो माझ्या इथे जो पाठी दिसतोय तो आहे मॅटेरॉन. टॉब्लरन चॉकलेट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, त्याच्यावरचा जो माउंटन आहे हाच माउंटन आहे आणि बऱ्यापैकी गर्दी आहे, स्नो पण खूप आहे, त्यामुळे आम्ही आता मस्त फोटो वगैरे काढणार आहोत. सो गॉर्नर ग्रॅट हा लास्ट स्टॉप आहे आणि त्याच्या आधीचा जो स्टॉप आहे तिथे खाली एक ग्रिफल सी नावाचा लेक आहे. सो गॉर्नर ग्रॅटला जर तुम्ही उतरला तर तिथून एक ट्रेल जातो त्या लेकपर्यंत, पण सिन्स स्नो आहे त्याच्यामुळे तो पूर्ण लेक बंद इन द सेन्स फ्रोझन आहे. त्याच्यामुळे नाहीतर तो जर ओपन असता म्हणजे स्नो कमी असता तर आम्ही तो करायचा विचार केलेला, पण अनफॉर्च्युनेटली ते नाही करू शकत. त्यामुळे आम्ही फक्त आता मॅटरहॉर्नचा मस्त व्ह्यू एन्जॉय करणार आहोत, आजूबाजूचा परिसर फिरणार आहोत, काय काय अजून ॲक्टिव्हिटीज किंवा काही अजून इथे आहे गोष्टी त्या तुमच्यावर शेअर करणार आहोत. स्नोमॅन पण होते. पहिल्यांदा ना, आपल्या इथे तर काहीच नाही. मुंबईकरांना काय माहिती स्नो काय आणि काय. प्रयत्न करते बनवायचा. वृषाली बनवते आणि मोमो येऊन खायला लागते बर्फ है ना मोमो. ऐ चिकू रंगार बर्फ झाला. कसं वाटतं इकडे वरती? गरम होत आहे ना? काढून टाकलं म्हणून जॅकेट गरम होत आहे, कारण एवढं ऊन हार्श आहे ना. आणि जर तुम्ही येत असाल ना तर जॅकेट तर कॅरी कराच, पण ग्लेअर्स पण कॅरी करा आणि सनस्क्रीन. येस, कारण डोळ्यांना खूप त्रास होतो जर विदाऊट गॉगल तुम्ही बघू शकत नाही, कारण ऊन आहे आणि सगळं पांढरं आहे. असं होईल म्हणजे विदाऊट गॉगल. त्यामुळे गॉगल कॅरी करा जेव्हा पण तुम्ही कुठल्याही माउंटनवर जात असाल आणि सनी वेदर असेल तेव्हा.
जसं आता वृषाली बोलली की आम्ही कॉर्नर घाटला आलोय आणि वेदर इतकं छान आहे, तुम्हाला इथे स्नो दिसतोय पण थंडी नाही आहे. वातावरण थंड असणं आणि दुसरं म्हणजे स्नो ॲक्युम्युलेट होऊन होणं. तर स्वित्झर्लंडमध्ये जेव्हा तुम्ही समरलाही येता तेव्हा स्नो ॲक्युम्युलेटेड असतो, पण नेसेसरी नाही आहे की तेवढं थंड असतं की स्नो पडतोय. तर हा ॲक्युम्युलेटेड स्नो आहे. तर जे मेन स्टेशन आहे मॅटरॉनचं, तिथे पोचायचं कसं, तर बर्न, जिनिव्हा आणि झ्युरिक हे 3 मेजर स्टेशन आणि बाझल इथून सगळीकडून ट्रेन येते इथे झरमॅटसाठी. तर तुम्ही तुमचे कनेक्शन्स चेक करू शकता SBB ॲपवर आणि त्यानुसार झरमॅटला पोचू शकता. झरमॅटला पोचल्यावर तुम्हाला 2 ऑप्शन असतात. एक आहे झरमॅट टाऊनच्या एका साईडहून केबल कारनी मॅटरॉनच्या एका साईडला पोचणं. मॅटरॉनला बऱ्याच साईड्स आहेत बघायला. आम्ही गॉर्नर घाट साईडहून बघतोय मॅटरॉनला. तर गॉर्नर घाटला जायचं आहे तर गॉर्नर घाट रेल आहे, ज्या रेल्वेनी आम्ही आलो वरती, तर तो दुसरा ऑप्शन आहे. गॉर्नर घाटला पोचायचं तिकीट टू अँड फ्रो हे 114 आहे, पण सिन्स आमच्याकडे हाफ पास आहे त्यामुळे आम्हाला पर पर्सन 57 लागलं, त्यामुळे आमचे टोटल 114 झाले. आणि आता आम्ही इकडे ऑब्झर्वेशन पॉईंटवर आलो आहोत वरती. इथेच बरेचसे असे पॉईंट्स केलेत त्यांनी जिथून तुम्हाला मॅटरॉनचा वेगवेगळा व्ह्यू दिसतो आणि फोटो काढता येतो. मी सांगेन की साधारणपणे 1-1.5 तास खूप झाला इथे वरती तुम्हाला जर टाईम स्पेंड करायचा आहे, कारण यू हॅव टू मेक शुअर की त्यानुसार तुम्ही तुमचं परतीचा प्लॅन करा. कारण तुम्हाला दाखवीन मी अक्षरशः जे लोक मुंबईत राहतात त्यांना कळेल की मुंबई लोकलमध्ये चढल्यावर की इथे गर्दी आहे. तर त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही तुमची ट्रेन अशी प्लॅन करा किंवा दुपारी या जेव्हा जास्ती गर्दी नसेल, किंवा अगदी सकाळी या, असं काहीतरी प्लॅन करा. कारण मला वाटतं तुम्ही तिथे उभे राहिला ट्रेनसाठी तर ती मिस होते जी येते ती त्यानंतरची मिळते. प्रत्येक ट्रेन ही अर्ध्या तासांनी असते, त्याच्यामुळे खूप वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही तसं प्लॅन करा की तुम्हाला किती वाजताची पकडायची, आणि त्याप्रमाणे तुमचे फोटोज व्हिडिओज जे काही तुमचं असेल मजा मस्ती ती सगळी करून तुम्ही लाईनीत उभे राहा. कारण आता तरी खूप लाईन तर नाहीच आहे, म्हणजे त्या गर्दीत उभे राहा. हां एक्झॅक्टली, त्या गर्दीत उभे राहा. आणि खाली जाताना काही कुठेही सीट मिळाली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण खालून जेव्हा तुम्ही वरती येता तेव्हा तो व्ह्यू दिसतो, तो जास्त महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे तेव्हा तुम्ही प्रॉपर सीट पकडण्यासाठी पळा. इथे त्यांनी एक ऑब्झर्वेशन डेक जो आहे इकडचा, तिकडे त्यांनी एक रूम बनवली आहे ज्यात तुम्ही VR एक्सपिरियन्स घेऊ शकता, व्हर्च्युअल रियालिटी एक्सपिरियन्स घेऊ शकता मॅटरॉनचा. आणि आजूबाजूचे जितके पीक्स आहेत, मॅटरॉन एकच पीक नाही, इकडे बरेचसे पीक आहेत, तर त्याचा तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता इकडे त्या VR लॅबमध्ये.
ह्याच्यात जे हर्ब्स आहेत हे जे इथे सापडतात त्यांचे फ्रेग्रन्सेस ह्याच्यात स्टोअर केले आहेत. फ्रेग्रन्सेस ते तुम्हाला इथे स्मेल करायला मिळतात या पाईप्समधनं. सिमिलर टू जसं आपल्या ग्रुएरला तिकडचे हर्ब्स स्मेल करायला मिळत होते. तर मी आज जाऊन आलो पटकन, कारण डॉग्स अलाउड नव्हतं. वृषाली आणि मोमो बाहेर होते. पण आज जाऊन आल्यावर मला मी बघितलं की छोटंसं एक पहिले तर तुम्हाला व्हिडिओ दाखवला जातो इथे स्नो कसा काढतात आणि काय, असं थोडं त्यांनी डोम टाईप केलं आहे त्याला. नॉट एक्झॅक्टली डोम बट असं थोडं इन्क्लोज टाईप, की तुम्हाला एक असं थोडा 3D एक्सपिरियन्स येईल त्याचा. आणि मग त्यानंतर छोटंसं डिस्प्ले म्युझियम आहे ज्यात तुम्हाला इकडे ज्या हर्ब्स मिळतात गव्हर्नर क्राटवर त्या तुम्हाला तिकडे बघायला मिळतात, प्लस स्मेल करायला मिळतात. व्हेरी सिमिलर टू ग्रुएर, की तिकडे सुद्धा जे ग्रुएरवर हर्ब्स होत्या त्या तुम्हाला स्मेल करायला त्यांनी तसं एक सिस्टम ठेवलेलं. तर मी ते टिपलं आहे, तुम्हाला दाखवीनच. आणि त्यानंतर आतमध्ये VR एक्सपिरियन्स जो फ्री आहे. ओके, सो तुम्ही घेऊ शकता. ऑफकोर्स तिथे लाईन आहे खूप आणि आम्हाला आता वेळ नाही घालवायचा इकडे, त्यामुळे बट येस इट्स फ्री आणि तुम्ही घेऊ शकता. इट्स ऑल पार्ट ऑफ युअर तिकीट. सो तिकीट फेकू नका इथे तिथे प्रत्येक ठिकाणी. ट्रेनमधनं उतरल्यावर तिकीट स्कॅन करावं लागतं, ट्रेनमध्ये चढताना परत खाली उतरताना तिकीट स्कॅन करावं लागतं. इथे याच्या आतमध्ये जायलाही तिकीट, या म्युझियममध्ये जायलाही तिकीट स्कॅन करावं लागतं. आम्ही बोलत होतो की टॉबलरॉनचा फोटो स्पॉट आहे इकडे, जिथून त्यांनी टॉबलरॉन कोरलं आहे असं बर्फात आणि तिथून तुम्हाला एक असा छोटासा व्ह्यू पॉईंट केला आहे त्यांनी. बट अनफॉर्च्युनेटली इट्स नो लॉंगर देअर, कारण ॲक्च्युली त्याच्यापाठी एक रिझन आहे की टॉबलरॉन आत्तापर्यंत स्वित्झर्लंडमध्ये मॅन्युफॅक्चर होत होतं, पण आता त्यांनी त्यांचा प्लांट स्वित्झर्लंडमधनं मूव्ह केला आहे किंवा मूव्ह करायचा डिसिजन घेतला आहे. आणि स्विस लॉ असं सांगतं की स्वित्झर्लंडचं कुठलंही नैसर्गिक नॅचरल काहीही मॉन्युमेंट हेरिटेज काही तुम्ही तुमच्या जर प्रोडक्टवर वापरताय तर तो प्रोडक्ट स्वित्झर्लंडमध्ये मॅन्युफॅक्चर केलेला असावा. तर त्यामुळे आय थिंक लिगॅलिटीजमुळे ते आता तुम्हाला आता मॅटरॉन टॉबलरॉन चॉकलेटवर पण नाही दिसणार. बट येस, तेच सांगायचं होतं की अनफॉर्च्युनेटली आम्हाला त्या पॉईंटला नाही जात आहेत, कारण आता तो पॉईंट बंद केला आहे त्यांनी. आता आम्ही झरमॅटच्या एरियामध्ये आहोत. हे छोटंसं त्यांचं गाव आहे. तिकडे आम्हाला प्रचंड भूक लागलेली, त्याच्यामुळे इथे मोलिनो रेस्टॉरंट आहे. तर तिथे आम्ही पिझ्झा खाल्ला आणि आम्हाला एवढी भूक लागलेली की त्या नादात आम्ही शूट करायचं राहूनच गेलं. पण आम्ही डिझर्ट मागवलेलं आहे आणि ते आलेलं आहे माझं फेवरेट डिझर्ट तिरामिसू. सो ते आता मी खाते आणि सांगते कसं आहे. खूप सुंदर आहे. हा जो कॉफी फ्लेवर आहे ना तो मला खूप आवडतो. सो आता आम्ही आमचं डिझर्ट करणार आहोत आणि घरी जाणार आहोत. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. त्याचं नाव आहे मुक्काम पोस्ट स्वित्झर्लंड. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, थँक्यू.